शिवजन्मापासून अफजल वधापर्यंत शिवछत्रपतींच्या आयुष्यात घडलेल्या 32 घटना याच्यामध्ये त्या क्रमाने दिल्या ज्या क्रमाने त्या घडल्या होत्या। या सगळ्या प्रवासात शिवरायांबरोबर त्यांचे मावळे होते। सो हा खेळ तू शिवरायांचा मावळा म्हणून खेळतोस। तू, ताई, बाबा, आजोबा, आजी सगळे मिळून महाराजांचा मावळा म्हणून आवडत्या रंगास टोकून शिवजन्म उठून खेळायला सुरुवात कर। ठीक आहे, हर हर महादेव म्हणून फासे टाकायचे आणि प्रवास सुरू करायचा। फास्यांचं दान तुला जिथे घेऊन जाईल त्या घटनेमध्ये तू आहेस असा अर्थ होतो। भारी ना? मग खेळता खेळता समजा तू इथे आलीस, सिंहगड स्वराज्यात आलाय, या घरावर आलीस तर असा अर्थ होईल सिंहगड स्वराज्यात घ्यायला तू पण आहेस। मग सिंहगड किमयाने जिंकलेला बक्षीस मिळायला पाहिजे की नाही? मग स्वराज्याच्या खजिन्यातून किमयाला बक्षिसाचे होन मिळतात। ही स्वराज्य लक्ष्मी आहे, त्या काळातले पैसे। विजयी घरांवर पैसे मिळतायत, किमयाला आनंद होतोय बरं का पैसे मिळतात म्हणून। पण मला सिंहगड इथं द्यावा लागला होता। खेळता खेळता तू इथं आलीस किंवा अफजलांनी मंदिरं तोडली होती, अशा घरांवर आली तर मंदिरं दुरुस्त करून टाकायची जबाबदारी तुझी असेल। मग पैसे द्यायला लागतील। पैसे द्यायला तर कोणाला आवडत नाही। मग कळतं स्वराज्यात किती उतार चढाव आले, कोणत्या क्रमाने कोणत्या घटना कशा घडल्या हे कळत जात। ठीक आहे, आता ताई समजा ताईला एक पडलं, ताई इथं आली, सईबाईंशी महाराजांचं लग्न झालं, त्या लग्नावर आली आहे ताई, लग्न अटेंड करते निंबाळकरांकडे, तिला पण पैसे मिळतील। ताई तुझं वय काय? 17। सो ताई 17 इयर्स ओल्ड आहे, ती महाराजांचं लग्न अटेंड करते। महाराजांचं वय काय होतं लग्नाच्या वेळेस? 10। ताईला 7 इयर्स लेट झालाय लग्नाला, नाही? मग एवढ्या मोठ्या राजाने एवढ्या लहानपणी लग्न का केलं? याच्या सगळ्या गोष्टी तुला या पुस्तकात दिलेल्या आहेत। सो ह्याच्यामध्ये गोष्टी दिलेल्या आहेत। या घरावर जाशील तेवढी गोष्ट वाच। त्याच्यात 64 गोष्टी आहेत, मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत। आवडत्या भाषेत तेवढी गोष्ट वाचली तेवढा इतिहास पक्का होऊन जाईल। आयर्न मॅन, स्पायडरमॅन असतात की नाही, खोटे होते की नाही? ते खरे होते का? अस्सल हिरो आपले हे होते, हे आजोबा 65 इयर्स ओल्ड होते ज्यावेळी ते लढता लढता स्वराज्यासाठी सर्वोच्च बलिदान करते झाले, इथून 65 किलोमीटरवर। पण तुझ्या हिस्ट्री टीचरला माहित नाहीत। या खेळात बाजी पासलकर कार्ड स्वरूपात तुझ्या बरोबर येतात। म्हणजे बाजींचं कार्ड तिला मिळालं तर किमया एकटी नाही, आता किमया बरोबर बाजी पासलकर पण आहेत। मग बाजी पासलकर या प्रवासात कुठे कुठे लढले होते हे सगळे नंबर याच्यावरती दिलेले आहेत। ठीक आहे, म्हणजे खेळता खेळता समजा ताई रायरेश्वराच्या शपथेवरती आली, महाराजांबरोबर रायरेश्वराची शपथ घेतीये ती, मग तिला 500 होऊन मिळतील स्वराज्यातनं, पण त्यातले 200 तुला द्यावे लागतील, कारण की ती 5 नंबरच्या घटनेवर आली आहे आणि तुझ्या कार्डवर 5 नंबर लिहिलेला आहे। म्हणजे बाजी आबा तिथे होते। आपल्याकडे इतिहासात कसं शिकवतात, संभाजी महाराज जन्म टिंब गडावर झाला, करा पाठ, परीक्षा आली की सपाट। कल्पना करा तुम्ही खेळता खेळता संभाजी महाराजांच्या जन्माच्या घरावर आलाय आणि किमयाकडे आहे पुरंदरचं कार्ड। ती म्हणेल 25 वर आलात ना, पुरंदर माझ्याकडे, 200 मला द्या। तिच्या आयुष्यात ती कधी विसरणार नाही की संभाजी महाराज जन्म पुरंदरवर झाला। खेळता खेळता वाचता वाचताचा इतिहास